आमच्या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे। आम्ही दररोज खूप मेहनत करतो आणि तुमच्या मनोरंजनासाठी अनेक व्हिडिओ बनवतो। जर तुम्ही आज पहिल्यांदाच आमच्या चॅनलवर आला असाल तर लगेच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्ही आमचे व्हिडिओ रोज पाहू शकाल। तसेच बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून आम्ही आमचा व्हिडिओ पोस्ट केल्यावर तुम्हाला त्याची सूचना लगेच मिळेल। जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटन दाबायला विसरू नका। तसेच तुम्हाला काय आवडले किंवा काय आवडले नाही हे कमेंट करून सांगा। चला तर मग बघूया आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी काय घेऊन आलो आहोत। चुकीचे शब्द, लायकी काढणं। घराबाहेर आल्यावर योगिता चव्हाणची पहिली प्रतिक्रिया बाहेर आलीय। योगिता म्हणाली, वर्षाताईंना खूप टार्गेट केलं। बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वात छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री योगिता चव्हाण सहभागी झाली होती। योगिता जीव माझा गुंतला या मालिकेत अंतरा या भूमिकेसाठी ओळखली जाते आणि या मालिकेतील तिच्या अभिनयामुळे ती घराघरात पोहोचली होती। परंतु बिग बॉसच्या घरातील वाद आणि भांडण यामुळे तिला मानसिक तणावाचा सामना करावा लागला, ज्यामुळे दुसऱ्याच आठवड्यात तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला। राजश्री मराठीशी संवाद साधताना योगिताने तिच्या बिग बॉसमधील अनुभवांबद्दल मनमोकळेपणाने बोलली। तिने सांगितले की प्रेक्षकांचा मला मिळालेला पाठिंबा खूपच अनपेक्षित होता। एलिमिनेशननंतर मला कळलं की माझ्या विरोधात एकही ट्रोलिंग कमेंट नव्हती आणि यासाठी मी सदैव आभारी आहे। तिने बिग बॉसचा आदर व्यक्त केला कारण त्यांनी तिची परिस्थिती समजून घेतली आणि तिला समजून घेतलं। योगिता सांगते की हा गेम खूप उत्सुकता वाढवणारा आहे, परंतु आत राहणं खूप अवघड आहे। मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या आणि भावनिकदृष्ट्या मी खंबीर झाले। तिने बिग बॉसच्या घरातील तणावपूर्ण वातावरणाबद्दलही तिचं मत व्यक्त केलं। निक्कीपेक्षा जान्हवी अधिक जबाबदार आहे। ती अत्यंत चुकीचे शब्द वापरते, लायकीवर जाते। कोणताही गेम इतका महत्त्वाचा नसतो की आपण एखाद्याला टोकाचं बोलू शकतो, असं ती म्हणाली। योगिताने तिच्या सहकारी स्पर्धकांबद्दलही मत मांडलं। तिने वर्षा नाईक यांच्या संयमाचे कौतुक केले, कारण त्यांना घरात खूप टार्गेट करण्यात आलं होतं, परंतु त्यांनी त्या गोष्टींना धीराने हाताळलं। योगिता चव्हाण बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर अनेक कलाकार आणि चाहत्यांनी तिच्या बेघर होण्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे। तिच्या सोशल मीडिया पोस्टवर काही युजर्सनी ती डगमगली नसती तर नक्कीच जिंकली असं म्हटलं आहे। योगिताचा बिग बॉसमधील प्रवास जरी लवकर संपला असला तरी तिच्या कामगिरीबद्दल आणि तिच्या धैर्याबद्दल तिचे चाहते तिचं कौतुक करत आहेत। टास्कमध्ये कपडे खेचणं कितपत योग्य हा प्रश्न आहे योगिताचा। निक्की आणि जान्हवी घाणेरडा गेम खेळतात असा घराबाहेर येताच योगिता चव्हाणचा खुलासा केला। बिग बॉस मराठीच्या 3ऱ्या आठवड्यात डबल एविक्शनच्या धक्कादायक घटनांमध्ये योगिता चव्हाण आणि निखिल दामले या दोघांनी घराचा निरोप घेतला। योगिताने दुसऱ्याच आठवड्यात बिग बॉसकडे घरातून बाहेर जाण्याची मागणी केली होती। ती घरातील वाद भांडणं सहन करू शकत नव्हती, त्यामुळे तिने अखेर शो सोडला। शोमधून बाहेर आल्यावर योगिताने तिच्या अनुभवांबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत। फ्रेंच फ्राईज टास्क खेळताना तिला झालेल्या दुखापतीमुळे आणि निक्की जान्हवीने तिला दिलेल्या वाईट वागणुकीमुळे योगिता अत्यंत नाराज होती। तिने जाहीरपणे सांगितले की जान्हवी आणि निक्की टास्क खेळताना केवळ समोरच्याला टार्गेट करतात, त्यांना टास्कमध्ये खरी एनर्जी नसते। योगिताने स्पष्ट केलं की तिला जान्हवीने टास्क दरम्यान कपडे खेचण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे तिला अपमान वाटला। तिने सांगितलं की तिच्या तत्वांनुसार ती असा डर्टी गेम खेळू शकत नाही। हे वर्तन तिला अजिबात स्वीकारार्ह नव्हतं आणि त्यामुळेच ती शोमध्ये टिकू शकली नाही। तिच्या मते शोमधील काही स्पर्धक खोट वागतात, परंतु तिला तसं करणे शक्य नव्हतं। तिचा स्वभाव खरा असल्यामुळे तिने शोमध्ये खोट वागणं टाळलं।
योगिताने घन, श्याम आणि वैभव यांच्याविषयीही आपलं मत व्यक्त केलं, ज्यात तिने त्यांच्या वागणुकीवर टीका केली आहे. योगिता चव्हाणच्या या धक्कादायक खुलास्यांनी बिग बॉसच्या चाहत्यांमध्ये खळबळ माजवली आहे आणि तिच्या या परखड मतांमुळे शोमध्ये नवी चर्चेची लाट निर्माण झाली आहे. जर तुम्ही आज पहिल्यांदाच आमच्या चॅनलवर आला असाल तर लगेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्ही आमचे व्हिडिओ रोज पाहू शकाल. तसेच बेल आयकॉन बटन दाबा. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कॉमेंट करून आम्हाला कळवा की तुम्हाला काय आवडलं. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये.